जिजाऊ, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुद्रा, सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असलेले माझे सर्व बंधू आणि भगिनी, आज तुम्हा सगळ्यांना दहीहंडीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। सुरुवातीलाच शिवगर्जना यासाठी दिली की आपल्यात सातत्याने फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे असायलाच हवेत। आज महाराष्ट्रात ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार होतात, अन्याय होतात, त्या अर्थी मला असं वाटतंय की माझ्या सर्व बंधूंनी समोर आलं पाहिजे, प्रत्येक स्त्रीला हे सक्षम केलं पाहिजेत आणि तुम्ही प्रत्येक स्त्री ही सक्षम झालं पाहिजे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज खऱ्या अर्थाने ही दहीहंडी यासाठी फार महत्त्वाची आहे। ती यासाठी की आज या कार्यक्रमाचे आयोजक हे आपले सगळे बंधू आहेत, सूरज दादा आणि त्यांचे आयोजक आहेत, पण दहीहंडी मात्र महिलांची आहे। मला असं वाटतं की भाऊ जेव्हा बहिणीच्या पाठी ठामपणे उभा राहतो तेव्हाच बहीण दाखवून देते की ही महिलांची दहीहंडी। हा जरी पुरुषी खेळ असला तरी मी सुद्धा या खेळात प्रावीण्य मिळवू शकते, हा खेळ चांगल्या पद्धतीने खेळू शकते। हे पुणे आहे, हे महाराष्ट्र आहे आणि इथे प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीला बहिणी समान, माते समान वागवलं पाहिजेत ही शिकवण दिली आहे। आणि मला असं वाटतं की ही शिकवण अखिल भारतीय विद्यापीठ महिला दहीहंडी यातले सगळे आयोजक यांनी अगदी पुरेपूर पाळलेली आहे। म्हणूनच सूरज दादांचे खूप मनापासून कौतुक करते। अशा कार्यक्रमासाठी असा कार्यक्रम भरवणं आणि महिलांनी म्हणजे खऱ्या अर्थाने छोट्या मुलींपासून ते वयाचं कुठलंही बंधन न बाळगता ज्येष्ठ महिला सुद्धा इथे नाचत होत्या, मजा मस्ती करत होत्या। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला खरंच सुखावल्यासारखं झालं। हे मोकळेपण आपल्याला जर कोणी देऊ शकत असेल तर तो फक्त आपला भाऊ देऊ शकतो आणि त्यामुळेच आज इथे तुम्ही इतक्या छान पद्धतीने ही दहीहंडी एन्जॉय केली। त्यामुळे सूरज दादा तुमचं खूप खूप कौतुक। आणि या कार्यक्रमासाठी खरं तर इथे पोहोचण्यासाठी माझ्या मित्राने जो काही मधला योग जुळवून आणला तो म्हणजे माझा मित्र उमेश, त्याचेही मनापासून आभार मानते। आणि तुम्ही सुद्धा ज्या पद्धतीने आम्हा कलाकारांवर भरभरून प्रेम करता ते प्रेम असंच राहावं। आणि मला असं वाटतं की माझ्यात स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे एक प्रकारे वेगळ्या पद्धतीचे संस्कार हे रुजले, मी ते आत्मसात केले। एक मालिका आपल्या आयुष्यात इतका मोठा बदल घडवू जर शकत असेल तर मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या मालिका ह्या यायला हव्यात, अशा पद्धतीचे चित्रपट हे यायला हवेत आणि आपण आपल्या मुलांना आपला इतिहास हा दाखवला पाहिजे। पुन्हा एकदा मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मी सूरज दादांचे आणि आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।